नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साखर गुळ न वापरता 1 कप इंद्रायणी तांदळापासून तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला सुरुवात करूया। तर इथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे, इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही जो रोजचा वापरातला आहे तो घेऊ शकता। आता हा तांदूळ आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला एकदम सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी रंगावर भाजायचा आहे। तर बघा, सतत हलवत राहायचं आहे, कुठेही बाजूला जायचं नाही, नाहीतर हा आपला तांदूळ करपू शकतो। तर बघा, मंद गॅसवर सतत हलवत एकदम खमंग असा आपण हा तांदूळ भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर बघा, आपण जो भाजलेला तांदूळ तो पूर्णपणे थंड झालेला आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सगळा तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण बारीक असा तांदूळ वाटून घेतलेला आहे। तर बघा, आपल्याला आता बर्फी बनवायची आहे। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि ज्या कपाने आपण तांदूळ घेतले त्याच कपाने इथे 2 कप मी दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता। दूध हे कच्चं घ्यायचं नाही, तर आधी गरम करून थंड करून मग तुम्ही घेऊ शकता। आता ह्या दुधाला आपल्याला उकळी घ्यायची आहे। तर बघा, इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपण जे तांदूळ बारीक करून घेतले ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे। आता यामध्ये ज्या गाठी होतात त्या गाठी सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि गाठी मोडायच्या आहे। तर बघा, तांदळाच्या मिश्रणाने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप। तर इथे बघा, 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि इथे आपण गूळ साखर वापरणार नाही, तर आपण इथे वापरणार आहे गुळाची काकवी। तर ही गुळाची काकवी 1 कप घेतलेली आहे, ही यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। ज्या थोड्याफार गाठी राहिल्या असतील त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे। अतिशय सुंदर अशी ही बर्फी तयार होते। ह्या पद्धतीची तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आता हे सगळं आपण गाठी मोडून घेऊ। तर बघा, गुळाची काकवी घातली आणि पुन्हा मिश्रण हे पातळ झालेलं आहे। आता यातल्या आपल्याला सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही, अगदी शिऱ्यासारखा, तोपर्यंत आपल्याला हे सतत गाठी मोडत हलवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला गाठी मोडत राहायचे आहे। बघा, सतत आपण गाठी मोडत हे मिश्रण हलवत घट्ट करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये अजिबातही गाठ राहिलेली नाही किंवा गठुळी राहिलेली नाही। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला यामध्ये काजू बदाम घालायचे असेल तुम्ही घालू शकता। अजून काही सुकामेवा घालायचा असेल तो सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे मी ट्रे घेतलेला आहे, ट्रेला तूप लावून घेतलेलं, त्यानंतर बटर पेपर ठेवून त्यावर सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे। आता तुम्ही एखादं ताट घेऊ शकता। आता हे मिश्रण सगळं आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने ओतायचं आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण हे प्लेन करून घ्यायचं आहे। तर इथे बर्फीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे ट्रेमध्ये प्लेन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला रूम टेम्परेचरवरच हे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी ही बर्फी सेट होईल।
वडीचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि सेटसुद्धा झालेलं आहे. आता याच्या कडा आपण मोकळ्या करून घेणार आहे. खूप पटकन होतात. एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला इथे हातात घेऊन दाखवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर, एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली 1 कप इंद्रायणी तांदळाची बर्फी तयार झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीची बर्फी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.